भूतांचे किती प्रकार असतात आणि ते कोणते आहेत? तसं पाहायला गेलं तर आदिदेव महादेवांपासून म्हणजे महादेवांपासून आपण जर बघत आलो तर ह्या सगळ्या भूतांचं जर अधिपत्य जर कोणाकडे असेल तर ते देवादिदेव महादेवांकडे असतं. म्हणजे महादेव काय करतात, आपल्या समोर एक वेताळ असतो, त्या वेताळांकडून बाकी सगळ्या भूतांचं संचलन करून घेत असतात. आणि अभंगांमध्ये वर्णन आलं की भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. उमापती म्हणजे महादेव हे काय करतात, भूतांबरोबर आपलं नृत्य करत असतात. ज्यावेळेला महादेवांचं लग्नाची वरात चालली त्यावेळेला सगळे भूते खेताळ असे पुढे नाचत होते असं वर्णन केले. म्हणजे एक असं सांगू इच्छितो की महादेव आहेत, त्या महादेवासमोर खाली वेताळ आहेत आणि ते वेताळापासून असे अनेक वेताळ आहेत की ती वेताळ त्या सगळ्या भूतांचं आपलं त्या भूतांचं त्या पेशाच्या वेणीचं ह्या सगळ्यांचं एक संघटन करत असतात. त्याच्यापासून महादेवापासून वेताळापासून भूत असे प्रकार त्यांचे काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये काही भूतांचे आपण असे प्रकार बघतो की झुटिंग म्हणू शकतो आपण त्याला, किंवा आपण त्याला हाडल म्हणू शकतो. आता कसं असतं, जेवढं त्या अतृप्त आत्मा जेवढी जास्त दिवस एका जागेवरती असते किंवा जेवढी जास्त तिथं तिचं कार्यक्षेत्र मोठं असतं त्याच्यावरती त्या भूतांचं अस्तित्व निर्माण झालेलं असतं. मग त्याच्यावरती त्यांची किती ताकद आहे त्याच्यावर त्या भूतांचे प्रकार पडले जातात. साधारणपणे जर ते भूत एवढं स्ट्रॉंग असेल किंवा एवढं शक्तीने सामर्थ्यशाली असेल तर ते असं त्याला आपण खवीस म्हणू शकतो की जे भूत आहे ना आपल्या झुटिंगापेक्षा मोठं असतं. झुटिंग याचा अर्थ काय, झुटिंग याचा अर्थ ते भूत जर आपल्या जवळ आलं किंवा आपल्याला त्याचा लागीर झालं, आपल्या शरीरावर त्याने जर ताबा मिळवला तर ते काही कारणापुरतं निघून जाऊ शकतं किंवा ते थांबून येऊन जाऊ शकतं. त्याच्यावर ते उपाय याचे नाहीत. आणि समजा एखादी लेडीज अतृप्त असेल की जी गर्भवती स्त्री वारलेली असेल किंवा एखादी अविवाहित स्त्री वारली असेल तिला आपण हाडळ वगैरे असं म्हणू शकतो की जी कामवासनेमध्ये तृप्त आहे तिला हाडळ म्हणतात. मग ती अशा काही ठिकाणी जिथं मृत्यू झालाय तिचं कार्यक्षेत्र निर्माण होतं. मग तिला जर वासनेपोटी तिचा जर मृत्यू झाला असेल तिथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ते आपल्या कामवासनेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात.